कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, नवरात्र हा उत्सव, हा सण तसं पाहिलं तर खूप जोरात चालू आहे ना. आणि मग नवरात्रीचे 9 रंग, मग त्या रंगाच्या साड्या घालून स्त्रियांचं ते नटणं, अगदी ऑफिसच्या ठिकाणीसुद्धा मग तो रंग पाळत त्याच पद्धतीने त्याच रंगाचा ड्रेस घालणं, साडी घालणं. उत्साही जीवन माणसाचं असलंच पाहिजे, त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण ज्या परंपरा चालत आल्या आहेत गणपती आणि नवरात्राच्या बाबतीत, आता उदाहरणार्थ कुमारीचं पूजन करायचं नवरात्रामध्ये, एखाद्या छोट्या मुलीला घरी बोलवलं जातं, तिची यथोचित पाद्यपूजा करून तिला चांगलं सुग्रास अन्न जेवायला दिलं जातं, तिला बऱ्यापैकी आपापल्या परिस्थितीनुसार आहेर केला जातो. हे तिला बोलावणं आणि घरातल्या तिच्या वयाच्या मुलामुलींसमोर हे सगळं करणं, याला काहीतरी एक वेगळं अधिष्ठान आहे. किंवा घरामधल्या वृद्ध माणसांची काही श्राद्ध करणं, त्यांच्या बाबतीत त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी काही विधी करणं, यालासुद्धा काहीतरी एक वेगळा अर्थ आहे. पण आजकाल झालं आहे काय, कुमारिका पूजन, तिला घरी बोलवायचं, मग मी रजा काढायची, मग मला वेळ नसतो, मला रजा मिळत नाही, असं घरोघरच्या सुनांचा जयघोष चालू असतो. वास्तविक पाहता मला रजा मिळत नाही आणि मी संध्याकाळी थकलेली असते, हा डिफेन्स घेणं हा केवळ पोकळ डिफेन्स असतो. ॲक्च्युली त्यांना या गोष्टीलाच फाटा द्यायचा असतो, की सासूबाई आता तुमचं झालं, आता आम्ही काय असलं सगळं करत बसू शकत नाही. हा डायरेक्ट त्यांना आधीच्या पिढीला इशारा द्यायचा असतो. अरे पण जर तुम्ही आजी आजोबांचं काहीही त्या घरात करत नसाल, ते जर जिवंत असतील तर त्यांच्या समाधानासाठी तुम्ही अशी व्रतवैकल्य, तुम्ही जर घरामध्ये काही करत नसाल आणि त्याला फाटा देण्यासाठी तुम्ही जर फक्त म्हणत असाल की आम्ही तिला बोलवू, तिला आहेर देऊ, तिला घरी बोलवून अगदी पाद्यपूजा जेवण घालणं आम्हाला काही जमणार नाही, पण आम्ही कुठे ना कुठे तिला आहेर मिळावा या हेतूने चांगलं काहीतरी नक्की देऊ. त्याच पद्धतीने घरातल्या वृद्ध मंडळींची श्राद्ध करताना सुद्धा हाच फाटा दिला जातो. केवळ भटजी लोक लुटतात हा पोकळ डिफेन्स घेतला जातो आणि श्राद्ध करणं घरोघरी तसं पाहिलं तर कमीच झालेलं आहे. मग त्या श्राद्धाच्या दिवशी कुठेतरी डोनेशन द्यायची, दानधर्म करायचा आणि एक पोकळ मानसिक समाधान मिरवायचं. अरे पण या गोष्टींना कुठेतरी काहीतरी अर्थ आहे, म्हणून आपल्या जुन्या पिढ्यांनी हे वर्षानुवर्षे ह्या परंपरा पाळल्या ना. आज जर तुम्ही घरातल्या स्वर्गवासी झालेल्या वृद्ध मुलाच्या आईवडिलांच्या विषयी किंवा पत्नीच्या आईवडिलांच्या विषयी, दोन्हीकडच्या आजी आजोबांचं जर काहीच करत नसाल, तर त्या नातू मंडळी जी आहेत तुमच्या घरामध्ये, त्या नातवाला, त्या नातीला कशा पद्धतीने तुम्ही कम्युनिकेट करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकणार आहात की तुमच्या आजी आजोबांनी यांना वाढवण्यासाठी, मला वाढवण्यासाठी खूप मोठा त्याग केला, खूप मोठे कष्ट घेतले, हे सांगण्याचा हा एक वर्षातनं चांगला चान्स असतो, एक संधी असते तुम्हाला चालून आलेली. आणि अशा वेळेस जर तुम्ही त्या नातवांच्या मनामध्ये पूर्वीच्या पिढीसाठी प्रेम निर्माण केलं, तरच आणि तरच तुम्हाला पण तुमच्या वार्धक्यात प्रेम मिळू शकतं. हा साधा अर्थ आजकाल लोक विसरले आहेत. आणि मग डिफेन्स काय घेतला जातो, की नाही हो मी थकून येते, मला वेळ नसतो, संध्याकाळी आल्यावर तरी मला तुम्ही सासूबाई काही सांगू नका, त्याला बोलव, त्याला बोलव, त्याची सरभराई कर, नाही मला जमणार. म्हणूनच आपल्या या हिंदू धर्मातल्या सणांचं महात्म्य घरामध्ये तसं पाहिलं तर फक्त उत्साहाने काही कार्यक्रम करणे कॉलनीतले, नवरात्रामध्ये रात्री 11-11पर्यंत दांडिया गरबा खेळणे, एवढ्यापुरताच तो मर्यादित राहिला आहे का काय? आणि मिरवणुकीमध्ये मोठमोठे कानाचे पडदे फाटतील अशा आवाजात DJ लावणं आणि मग त्या गणपती बाप्पाची म्हणा, देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं, ती मिरवणूक, त्या मिरवणुकीत चाललेले अगदी पाहवत नाहीत असे कधी-कधी काही मंडळांच्या इथे डान्स असतात. काही ठिकाणी ठीक आहे, परंपरागत लेझीम चालते, तलवारबाजी करत मिरवणुकीमध्ये काहीतरी जुन्या परंपरा दाखवत दाखवत
एका चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये कोणत्याही प्रकारे डी जेचा वापर न करताही काही लोक मिरवणुका काढतात. त्यांना 100पैकी 100 मार्क द्यायलाच पाहिजे आपण. म्हणजे गणपतीला, आरतीला सुद्धा जर एखाद्या घरातल्या आईला, मुलाला आणि सुनेला त्यांच्या रूममधनं बाहेर याल का, आता आरतीची वेळ झाली, असं जर 3-4 वेळा सांगावं लागत असेल आणि गणपतीच्या प्रोग्रॅममध्ये उत्साहाने भाग घेणार कॉलनीमध्ये रात्री 11-11:30 पर्यंत काहीतरी स्टेजवर गाणी सादर करणं, नाटिका सादर करणं, ह्यासाठी उत्साह असतो आणि सकाळी त्याच माऊलीनी जर "अरे दुर्वा नाही येत रे आज पूजेला, थोडा दुर्वा आणशील का?" असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या मुलाच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव का येतात? किंवा मग अगदी रेडीमेड फुलं आणि दुर्वा याची पुडी आजकाल प्रत्येक फ्लॅटच्या बाहेरच्या पिशवीत आणून टाकणारी काही मंडळी पण आहेत. त्यांचाही तो बिझनेस चालू आहे. म्हणजे इतकं तुम्ही धार्मिक गोष्टींच्या बाबतीत तुम्ही 10 दिवससुद्धा योग्यरित्या करू शकत नाही. गणपतीचे 10 दिवस, नवरात्रीचे 9 दिवस, यामध्ये सुद्धा जर एखादा हिंदू माणूस आपण हिंदू आहोत हे विसरूनच जर वागत असेल तर मात्र या धर्माचं काही खरं नाही असंच म्हणावं लागतं. आणि म्हणूनच मग एखादा मुस्लिम व्यक्तीसुद्धा डायरेक्ट बोलतो आपल्याला तोंडावर की आमच्या धर्माचं प्रत्येक गोष्ट कशी पालन करायची हे आम्ही आमच्या मुलांवर वय वर्षे 3 असल्यापासून बिंबवतो. त्याच्यामुळंच तो जाळीची टोपी घालायला कधी लाजत नाही. आणि मग आपला हिंदू त्याला जर सांगितलं की कपाळावर गंध लाव पूजा झाल्यावरती आणि गंध लावूनच तो ऑफिसला जा, नाही, त्याचा चेहरा बिघडतो. गंधबिंद लावायला सांगू नको मला, अशी डायरेक्ट उत्तरं आपल्या आईबापांना देणारी आजची आपली ही जनरेशन आहे. कुठेतरी धर्माच्या बाबतीतली जागरूकता ही लहान वयापासून प्रत्येक घरामध्ये सुरू केली पाहिजे. पूर्वीचा जसा काळ होता, अगदी म्हणजे आमच्या लहानपणी जसं आपण भीमरूपी, शुभंकरोती ह्या गोष्टी संध्याकाळी दिवे लावल्यावर होत होत्या, त्या आज किती घरामध्ये होतात? मग त्या झाल्या पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने धडपडलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या धार्मिक ग्रंथांची ओळख जसा जसा तो व्यक्ती शाळेमध्ये मोठ्या मोठ्या इयत्तेत जायला लागतो तशी तशी त्याला ती ओळख करून दिली पाहिजे. आता शाळांमधनं भगवद्गीता, रामायण, महाभारत हे शिकवायला तो कायदा अंमलात येईल तो भाग नंतरचा आहे. पण तुमच्या घरातल्या ज्या वडीलधारी माणसं, आजकाल तेही कठीण झालेलं आहे, वडीलधारी माणसं कुठल्याही फ्लॅटमध्ये दिसत नाहीत. ते बिचारे आपले 2 जीव जिवंत असतील तर ते आपापल्या गावीच, आपापल्या जुन्या घरातच ते असतात. का वगैरे काय, मग तो डिफेन्स खूप चांगला घेतात, नाही त्या मोठ्या शहरात मन रमत नाही वगैरे असं करून ते मुलाच्या, सुनेच्या स्वभावावरती पांघरून घालणं हे प्रत्येक घरोघरी चालू असतं. मग वडीलधारी माणसं नाही आहेत, त्यामुळं तुमच्या घरामध्ये ह्या तुमच्या धर्माच्या बाबतीतल्या ज्या काही जुन्या परंपरा आहेत त्या तुमच्या नातू मंडळींना, नेक्स्ट जनरेशनला माहीत होणं अवघड होऊन बसलेलं आहे. जर आजच्या या त्या एखाद्या व्यक्तीच्या नातवाला काहीच जर माहीत नसेल तर तो पुढं काय देणार? म्हणजेच ही परंपरा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे उत्सव हा फक्त धांगडधिंगा करण्यापुरता राहतो की काय, अशी शंका आता नक्की मनात येते. मित्रांनो, सहज जाता जाता असे काही विचार आले आणि आज गणपती संपल्यानंतरचं नवरात्रीचं आता हे 9 दिवस चालू आहेत आणि या सगळ्या धामधुमीमध्ये कुमारिका पूजन करताना एका घरातले जे काही पडसाद मला समजले त्याच्यावरनं मी तुमच्या मनापर्यंत पोचण्याचा हा केलेला प्रयत्न. आणि मग या धार्मिक बाबींना किती महत्त्व आहे, सध्याचा काळ कसा आहे हेच सांगण्याचा थोडा प्रयत्न. जर धार्मिक बाबी लहान वयापासून तुम्ही जर त्यांना सांगणार नसाल, भगवद्गीता म्हणजे काय आहे, गीतेमध्ये काय लिहिलं आहे, महाभारत ग्रंथ काय आहे, रामायण काय आहे, आपले वेद आणि पुराण काय आहे, ह्याची जर तुम्ही जुजबी ओळखसुद्धा करून देणार नसाल आणि जर कॉन्व्हेंट एज्युकेशनलाच जर तुमच्याकडं प्राधान्य असेल, मग ते शाळेतलं ख्रिश्चन कल्चर तुमच्या घरामध्ये यायला वेळ लागत नाही. आता आजकाल मराठी बोलतानासुद्धा काही मुलांना अपमानास्पद वाटतं. इंग्लिश बोलताना त्यांना खूप मोठं अगदी भूषण वाटतं. अरे बाबा, जे आपलं जातकूळ आहे ना, जे मूळ आहे ना, त्याला नका विसरू. हा भले इंटरनॅशनल लँग्वेज आहे इंग्लिश, मला माहिती आहे, आज त्याच्याशिवाय कोणाचंही गत्यंतर नाही आहे. सगळं तुमचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन तुम्ही इंग्लिशमध्ये शिकत असाल, इकडे तिकडे तुम्ही जाता, बाहेरच्या देशांमध्ये, अनंत देशांमध्ये तुमचा हा कारोबार असतो, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये तुम्हाला कामं लागत आहेत. इंग्लिश लँग्वेज अतिशय महत्त्वाची आहे, हे मी नाकारत नाही आहे. पण
मराठी बोलायला लाज का वाटते? आता तर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आपल्याला. मराठी भाषा ही अभिजात दर्जा, जे काही 15-20 वर्ष फाईट चालू होती, त्या सर्वांना यश मिळालं. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा विनंती करेन मी की आपल्या या भारतीय संस्कृतीचा ठेवा जर जतन करायचा असेल, आपल्या या परंपरांचा सन्मान राखायचा असेल, तर प्रत्येक घरातून आपल्या या हिंदू सणांच्या बाबतीतलं प्रत्येक वेळचं प्रत्येक एखादी गोष्ट, कुमारिका पूजन घ्या किंवा इतर तुम्ही गणपतीतल्या 10 दिवसाचे सगळे विधी घ्या, आरत्या घ्या, याबद्दल तुम्ही पुढच्या जनरेशनला माहिती करून देणं खूप खूप गरजेचं आहे. आणि ही जर माहिती करून द्यायला आपण अपयशी ठरलो तर तुम्हाला मी नक्की सांगतो, एक जनरेशन सोडा, त्याच्यानंतरच्या जनरेशनला व्हॉट इज मीन्ड बाय हिंदुइझम असं तुम्हाला धडधडीत प्रश्न हिंदूच घरातली मुलं विचारतील. हाही दिवस लांब नाही असं मला वाटतं. दैव करो हा गणपती बाप्पा आणि ह्या आपल्या सगळ्या देवींची रूपं नवरात्रातली हे आपल्याला सद्बुद्धी देवो आणि घराघरातनं आपल्या या परंपरा जीवित राहतील आणि जिथं काहीच केलं जात नाही त्या घरातनं सुद्धा काही ना काही सुरुवात होईल, याच अपेक्षेसह आजच्या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना हॅपी हॅपी नवरात्री. 3-4 दिवस राहिलेत मित्रांनो. विश यू हॅपी दसरा वेल इन ॲडव्हान्स. चला आपल्या परंपरा जगूयात आणि एकमेकांना जागृत करूया.